मंडळी 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिना देवादिदेव महादेव यांच्या पूजा, नामस्मरण आणि उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा काळ मानला जातो. याच निमित्ताचे औचित्य साधून जर तुमच्या देवघरामध्ये या वस्तू नसतील, ज्यामध्ये देवघरात येते ते म्हणजे शिवलिंग म्हणजे शिवपिंड. मनुष्य जातीला पिंडीचीच पूजा करण्याचा अधिकार आहे. आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की भगवान महादेवांची मूर्ती स्मशानात असते, म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये शिवशंकरांची मूर्ती ठेवू शकत नाही. तसेच भगवान शिवशंकरांचा फोटोही देवघरामध्ये ठेवला जात नाही. आणि जर फोटो ठेवायचाच असेल तर संपूर्ण कुटुंबासोबतचा फोटो हा ठेवला जातो. कारण मनुष्य जातीला शिवलिंगाचीच पूजा करण्याचा अधिकार आहे. म्हणून जर या श्रावण महिन्याच्या निमित्ताने घरात शिवलिंग नसेल तर ते तुम्ही खरेदी करून आणू शकता. त्याचबरोबर घरामध्ये पारद शिवलिंग ठेवणे ही अतिशय शुभ मानले जाते. तसेच रुद्राभिषेक ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते, जी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची असते. प्रत्येक घरामध्ये रुद्राभिषेक हा झालाच पाहिजे. त्यासाठी आपण रुद्रयंत्र घरामध्ये नक्कीच खरेदी करून आणू शकता. तसेच रुद्राभिषेक असेल किंवा साधी कोणतीही महादेवांची पूजा असेल, त्यासाठी आपल्याला गडकी म्हणजेच अभिषेक पात्र ही पूजेसाठी लागत असते. तर याची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. या सर्व वस्तू जर तुमच्याकडे नसतील तर श्रावण महिन्यामध्ये आवर्जून या सर्वांची खरेदी आपण करावी. श्री स्वामी समर्थ.